हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? हो, आपण छानच असणार. आज आपण विदर्भीय स्पेशल चिरोटे बनवणार आहोत. बघू शकता आहात. तर मग मी इथे काय केलेलं आहे, अंदाजाने 2 वाट्या इथे मैदा घेतलेला आहे किंवा जवळजवळ 1 पाव. आणि मग याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इथे एका वाडग्यामध्ये फ्राईंग पॅनमध्ये मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे. त्याला छान असं तापवून घेतलं. आता हे मोहन आपण या पिठामध्ये टाकून सगळीकडे या मोहनाला आपल्याला सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कारण आपलं मोहन जर सगळीकडे लागलं तरच आपले चिरोटे खूप छान असे खुसखुशीत होणार. आपण बघू शकता आहात की मोहन सगळीकडे मस्त लागलेलं आहे. असा गोळा बनत आहे म्हणजे लागलेला आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण छान मस्त मळून घेऊया आणि 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया. आता रेस्ट करून झाल्यावरती समान 3 भाग करायचे आहेत आपल्याला पिठाचे. एका ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि एका ह्याच्यामध्ये ग्रीन. आपण साधेसुद्धा बनवू शकतो. मी छान दिसतात म्हणून मी 3 कलरमध्ये बनवत आहे, आपल्या फ्लॅगच्या कलरमध्ये. आणि मग असा एक गोळा तोडून घेतला आहे ऑरेंज कलरचा आणि त्याला मस्त असं छान आपण पातळ असं लाटून घेऊया. आपण बघू शकता आहात. आता याला आपण साईडला ठेवूया आणि अशाच प्रकारे ग्रीन चपातीसुद्धा आपण लाटून घेऊया. आणि मग इथे मी बनवायला घेतलेला आहे साठा. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 4 चम्मच मैदा आणि 4 चम्मच तूप. याचा मस्त असा आपण साठा तयार करून घेतलेला आहे फेटून. आता इथे ऑरेंज कलरची मी चपाती घेतलेली आहे. त्यावरती व्यवस्थित सगळीकडे लागेल असा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. कुठलीच जागा सुटायला नको. आणि मग याचा अलगद हाताने हळूवारपणे आपण याचा रोल बनवून घेऊया. आणि हा रोल तयार झाला की मग आपण ऑरेंज कलरची ग्रीन कलरची चपातीला सुद्धा हा साठा लावून घेऊया. आणि हा साठा सगळीकडे लागला की याच्यावरती ऑरेंज कलरची आपला रोल ठेवून आपण यालासुद्धा व्यवस्थित रोल करून घेऊया. मग याला साईडला ठेवलं की मग आपण व्हाईट चपातीला सुद्धा साठा लावून घेऊन हे दोन्ही रोल त्यामध्ये असे मस्त व्यवस्थित फिक्स करून हव्या त्या आकारामध्ये आपण याच्या अशा छोटे छोटे रोल्स कट करून घेऊया. आणि मग उभ्या साईडने ठेवून असं प्रेस करून घेतलं की अलगद हाताने आपल्याला याला लाटायचं आहे. खूप मोठ्या नको आणि खूप छोट्याही नको, अशा व्यवस्थित तळून घेऊया. आणि मीडियम फ्लेमवरती आपण आधी या सगळ्या चिरोटे तळून घेऊया. आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. कारण ह्या छान तळल्या गेल्या की याचे लेयर्ससुद्धा सुटतात आणि मस्त अशा ह्या खस्तासुद्धा होतात. आता ह्या सगळ्या तळून झाल्या की मग आपल्याला यांना बाहेर काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती थोडीशी अशी साखर भुरभुरायची आहे. आपण बघू शकतात की आपली